हर बदली लेके हर मक्कल लेके जलीबी 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 हम सब वीज कामगार अभियंते एकजुटीचा वीज कामगार अभियंते एकजुटीचा खाजगीकरण करणाऱ्या शासन निर्णयाचा 23 सप्टेंबर पासून या महावितरण, पारेषण आणि जनरेशन या तिन्ही कंपनीच्या प्रशासनाच्या विरोधात कृती समितीतील 7 संघटना, या 7ही संघटनांनी या तिन्ही प्रशासनासमोर साखळी पद्धतीनं आंदोलन या ठिकाणी उभारलं होतं. या आंदोलनाचा आजचा 7वा टप्पा आणि 72 तासाचा लाक्षणिक संपाचा पहिला दिवस. या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं तिन्ही कंपनीचं होणारं खाजगीकरण, 200 कोटीच्या वरचे महापारेषणमधील खाजगी भांडवलदाराला देणारे प्रोजेक्ट्स आणि वीज निर्मितीमधील खाजगीकरण, या तिन्ही कंपनीच्या मुद्द्याला धरून कृती समिती या आंदोलनात सहभागी आहे. या आंदोलनात महावितरण कंपनीमध्ये होऊ घातलेलं पुनर्रचना, या पुनर्रचनेमध्ये कृती समितीनं ज्या पद्धतीनं प्रशासनासमोर पीपीटी मांडलेली होती, त्या पीपीटीनुसार त्या पीपीटीला लक्षात घेऊन प्रशासनानं त्या पीपीटीचा निर्णय घ्यावा आणि त्या पद्धतीनं खाली पुनर्रचनेची अंमलबजावणी करावी. या कृती समितीचा होणाऱ्या पुनर्रचनेस पूर्णपणे विरोध नाही, पण जे कामगारांसाठी धोके आहेत त्या धोक्यांचा विचार करून व सर्व संघटनांना विचारात घेऊन या पुनर्रचनेचा अंमलबजावणी करावी. जे खाजगीकरण होऊ घातलेलं आहे हे खाजगीकरण लोकांच्या हितासाठी असलेली ही महावितरण कंपनी, ग्राहक हितासाठी असलेली ही महावितरण कंपनी, ही जर कंपनी खाजगी भांडवलदाराच्या घशात गेली तर सामान्य ग्राहकांना व या 82,000 कर्मचाऱ्यावर या सर्व गोष्टींची गदा येणार आहे. तरी या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ आम्ही हे साखळी उपोषण आणि आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत. या सर्व आंदोलनातून आम्ही या सर्व निर्णयाचा निषेध करतो. 3 दिवसाच्या काम बंद आंदोलनामध्ये जी काय ग्राहकांची गैरसोय होणार आहे, या सर्व गैरसोयीला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असणार आहे. आंदोलन फक्त बार्शीत आहे का सगळीकडे? सबंध महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र. कृती समितीतील 7 संघटना यामध्ये सहभागी आहे. अत्यावश्यक ज्यावेळेस घटना काय घडली तर त्यावेळेस तुम्ही सर्व्हिस देणार? त्या नाही, ज्या आमच्या संघटना ज्या पद्धतीनं कृती समिती ज्या पद्धतीनं आम्हाला आदेशित करत त्या पद्धतीनं आम्ही त्या आदेशाचं पालन करणार आहोत.